बोला नाव सांग. खूप छान अभिप्राय सर. तुम्हाला सांगतो, मला वाटलं सुद्धा नव्हतं की हे मला जमेल हा. आणि एवढे सुंदर आपण करू शकतोय. हे तुमच्यामुळे खूप सुंदर पद्धतीने समजून मिळालं सर. अनेक अशा गोष्टी भरपूर पुढे पुढे जाणार ह्याचाही आता मला काय म्हणतात सर ते ध्यास लागला. एक मिनिट सुद्धा आता चुकवाय नाही असं मी मनात ठरवले सर. वा वा वा. हा. आणि आजचा जो AI चा व्हिडिओ तुम्ही तयार करण्याच्या अगोदर तुम्हाला काय वाटत होतं आणि करताना काय फिलिंग होते, आणि ज्यावेळेला आउटपुट तुम्हाला अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये रेडीमेड व्हिडिओ बनवून मिळाला, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं ते सांग. सर पहिला असं सांगू काय तुम्हाला, मला हे असं होणार आहे हा. याची कल्पना सुद्धा नव्हती. हा. एवढं सुंदर होईल आणि याच्यामुळे आपल्याला काय काय होईल सर, मला अनुभव तुम्हाला सांगता पण येणार नाही असं माझ्या आता डोक्यात चालू आहे. बर. आणि एवढं छान वाटलं सर हा व्हिडिओ तयार झाल्यानंतर हा. की मी स्वतः हे करू शकतोय हा. हे मला वाटलं पण नव्हतं सर. आणि खूप छान सुंदर व्हिडिओ झाला सर. तो आनंद एक वेगळा असतो की होय होय आपण सर. आपण केलंय, मी केलंय. हो, हे जे मी काही केलंय सर, मी केलंय. खरोखर सांगतो सर. खूप आनंद वेगळा वाटतोय सर. म्हणजे मला काहीतरी येऊ शकते असं तुमच्यामुळे मला झालेलं आहे सर. येस, करेक्ट. मी म्हटलं ना की ज्यावेळेला व्हिडिओ तयार होतो ना, अक्षरशः हा. लिटरली दार बंद करून असं नाचतात लोक की नाही क्या नाही, खरोखर बनताय. तसंच झालंय सर. मी सर पटणार आता मिसेसला तीन सगळ्यांना व्हिडिओ पाठवलाय, तीन डोक्याला हात लावली. हे तुम्ही कुणाकडून करून घेतलाय? त्यांना पटलं झालं की मी आता अक्षरशः मी स्वतः केली. येस. हेच थँक्यू जादू सर. आहे. खरोखरच मनापासून खूप खूप सुंदर पद्धतीने तुमचं शिकवण पण झाले आणि एक पॉईंट तुम्ही सांगत गेला त्यामुळं खूप खूप म्हणजे करण्यातली जी एक्साइटमेंट होती खूप होती सर. करेक्ट. आणि हेच झालं पाहिजे, लक्षात घ्या. आता हे व्हिडिओज हो. आपले ज्यावेळेला आपल्या ग्रुप वरती येतील, आपल्या स्टेटस अच्छा. वरती येतील, हा. आपले पाहणारे लोक निश्चित इन होतील. तुम्ही फक्त मी बरोबर सर. सांगितल्याप्रमाणे पुढे चला. अजिबात ओके गडबड सर. करू नका. जे जे सांगितलं जात आहे, किंमत दाखवू नका, ऑफर लगेच टाकू नका. आता आपण हो. माइंडसेट काय केला की हा. त्या व्यक्तीनं आपल्याला काय करायला पाहिजे असं सांगितलं. फक्त सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर आहे का, बरोबर. हा एक विषय फक्त आपण त्याला सांगितला. आता बरोबर आहे. त्याच्या विषय मी काय काय काढलेले ते तुम्हाला मी शेअर करतो. जर तुम्ही ते विषयच बघितले तर तुम्ही पहिलं खुश होऊन जाल की सर ये क्या बात बनाई. मी विषय काढून ठेवलेले आहेत तुमच्यासाठीचे. हे सब्जेक्टच फक्त बघा. पहिला सब्जेक्ट याच्यामध्ये मी देतोय सोने चांदी यांचे प्रकार. हा बरोबर. 22 कॅरेट म्हणजे काय, 24 कॅरेट म्हणजे काय, व्हाईट गोल्ड कशाला म्हणतात. त्याच्यानंतर गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदी हा विषय आता आपण घेतला होता. हो. तिसरा विषय आपण घेणार आहोत की सोने चांदी खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बरोबर. दागिने तयार करण्याची प्रक्रिया, सोने आणि चांदीची सफाई व देखभाल कशी करावी, अच्छा अच्छा. ट्रेंडिंग तर ज्वेलरी, मग यामुळे खूप फायदा होणार आहे सर. ट्रेंडिंग ही ज्वेलरी पॉईंट बघूनच की नाही गिराईक खुश होणार आहे सर. ट्रेंडिंग ज्वेलरीजच्या डिझाईन कशा कशा आहेत, प्राचीन काळात कशी डिझाईन होती, आधुनिक काळातल्या कशा डिझाईन्स आहेत, सोने चांदीच्या बाजारातील अपडेट्स कसे मिळवायचे, ग्राहकांच्या, आमच्या समाधानी ग्राहकांच्या कथा, त्यांना आलेले रिझल्ट, त्यांना झालेला फायदा, सोने आणि चांदीवरील पौराणिक आणि सांस्कृतिक महत्व काय आहे, आणि त्यानंतर हॉलमार्कचे दागिने खरेदी करण्याची हमी आम्ही कशी देतो, त्याच्याबद्दल, ते करताना कोणत्या कागदपत्राची काळजी घेणं गरजेचं आहे. आता हे सगळे सब्जेक्ट घेऊन जर आपण व्हिडिओ केले तर मला सांगा तुमची एंगेजमेंट त्या पुढच्या पार्टी बरोबर काय लेवलला झालेली असेल. मी तुम्हाला टॉपिक्स पण टाकून दिलेले आहेत. या टॉपिक्स वरती जर आपले व्हिडिओज झाले आणि एक एक सब्जेक्ट वरती आपण एक एक व्हिडिओ तयार करायला लागलो, त्याला एडिट करायला लागलो, प्रॉपर नाव टाकलं, एंगेजमेंट टाकली, हे 10 टॉपिक्स तुम्ही रोल करत राहिला ना, वर्षभर, वर्षभर म्हटलं तरी तुम्हाला चालतील. होय. रोज एक व्हिडिओ तुम्ही रोल करत राहा. त्याच्याबरोबर तुमचा एंगेजमेंटचा मेसेज जाऊ द्या, नंबर जाऊ द्या, खाली दिलेली मी माहिती जाऊ द्या. ऑटोमॅटिकली तो माणूस एंगेज होत 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 तुमच्यापर्यंत आलेला असेल, कारण त्याला नक्की देणार सर.
त्याला आपण काही विकलं नाही, नाही नाही नाही, बरोबर आहे. त्यांनी वेचतोय खरेदी आपण फक्त. केलं. ऐका माझं वाक्य, त्याला आपण काही विकलं नाही, त्यांनी माल खरेदी केला. बरोबर सर. आणि आपल्याला विक्री करायला नाही शिकवत आहे मी तुम्हाला, ग्राहकाने तुमच्याकडनं खरेदी करावं अशी सिस्टीम लावायला मी शिकवतोय. बरोबर आहे सर. आणि त्यामुळे तो तुमच्याकडे टिकून राहणार आहे, परत परत खरेदी करणार आहे, परत परत पुन्हा पुन्हा तुमच्या बरोबर एंगेज राहणार. हे जरा खूप लवकर व्हायला पाहिजे होतं सर, असं वाटलंय. जब जागो तब सवेरा. चुकीचं आहे सर. तो आता लक्षात ठेवा, जब तक तोडेंगे नहीं कळेंगे. तब तक छोडेंगे नहीं. नाही ही सर. वाक्य महत्वाची आहेत, ती लिहून ठेवा की आपल्याला हे करायचंच आहे, भले काही होऊ देत ना. बरोबर आहे सर. मी म्हटलं ना तुम्हाला की एक व्हिडिओ बनवायला 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करावा लागतो. त्यावेळेला ते व्हिडिओ होतात आणि 8-8, 15-15 दिवस जातात. एडिटरकडे जावा, शूटरकडे जावा, कंटेंट रायटरकडे जावा, पुन्हा ते मनासारखं करून घ्या, ते परत दाखवा, घ्या, या, आणि तोपर्यंत आपला मूड राहत नाही. इथं अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून मिळतो. 1-1 मिनिटांचे स्क्रिप्ट मिळतात. ही तर सुरुवात आहे. आता आपण हे व्हिडिओज केल्यानंतर त्याचे रील्स पण बनवणार आहेत. हा व्हिडिओ आता फक्त 16:9 मध्ये आपण केला, तो तुम्हाला व्हर्टिकल पण करता येणार आहे, हॉरिझॉन्टल पण करता येणार आहे, रील्स किंवा शॉर्ट साठी वापरता येणार आहे. प्लस तुम्हाला लोकांच्या एंगेजमेंटसाठी टाकताना तुमचा चॅनल सुद्धा ह्याच्यामुळे ग्रो होत जाणार आहे. 100%. एवढे फायदे आहेत. आणि हे तुम्हाला एकाच सेशन मध्ये अगदी मराठीतून शिकायला मिळत आहे. एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच वेळेला तुम्ही सगळ्यांनी चालू सेशन मध्ये हे व्हिडिओज तयार केलेले आहेत. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि हे प्रॅक्टिस कायमस्वरूपी चालू ठेवा. प्रत्येक सेशनला तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे. रिचार्ज मीटिंग त्यासाठीच असते. आणि रेग्युलर बॅचेसचं टाइम टेबल वेळापत्रक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. सेशन चुकवू नका. नेक्स्ट टॉपिक. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.